हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. इशिता अजूनही ओल्या डोळ्याने जात असलेली गाडी बघत होती. तिला अजिबात वाटलंच नव्हतं की कबीर तिला एवढ्या अचानकपणे रस्त्याच्या मध्यभागी सोडून जाईल. तिने आपले अश्रू पुसले आणि पुढे जाण्यासाठी पाऊल उचललं, पण त्यावेळेस अचानक दोन काळ्या गाड्या आल्या. तिच्या समोर थांबल्या. गाडीसमोर उभी बघितल्यावर इशिताने झपाट्याने पावले मागे घेतली. सर्वप्रथम इशिताने दोन्ही गाड्या बघितल्या. नंतर त्यात बसलेले माणसं ओळखले. एक माणूस इशिताजवळ येऊन डोळे खाली करून हसत म्हणाला, "मॅडम, कृपया गाडीमध्ये बसा. सरांनी तुम्हाला घरी सोडून देण्यास सांगितलं आहे." इशितासमोर बॉडीगार्ड पाहून आश्चर्यचकित झाली होती. कारण थोड्या वेळापूर्वीच कबीरने तिला गाडीबाहेर उतरायला सांगितले होते आणि लगेचच त्याने बॉडीगार्ड तिला आणायला पाठवले. इशिता बॉडीगार्डला ओळखत होती. हा बॉडीगार्ड बहुतेक घराच्या बाहेर किंवा कबीरसोबत दूरगामी ठिकाणी असायचा. बॉडीगार्डने पाहिलं की इशिता अजूनही गाडीमध्ये बसलेली नाही, तर त्याने पुन्हा सांगितलं, "मॅडम, सरांनी तुम्हाला नीट घरी पोहोचवायला सांगितलं आहे. जर तुम्ही बसला नाहीत तर सर आम्हांवर रागवतील. कृपया गाडीमध्ये बसा." बॉडीगार्डचं ऐकून इशिताने त्याला बघत उत्तर दिलं, "पण अचानक तुम्ही इथे कसे आलात? म्हणजे काही वेळांपूर्वीच तर त्यांनी मला गाडीबाहेर उतरवलं होतं." इशिताचं हे ऐकून बॉडीगार्ड हसत म्हणाला, "सरांनी आम्हाला काही वेळांपूर्वी संदेश दिला होता. त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला इथे आणून सोडू. आमच्या गाड्या जवळच होत्या. आम्ही सरांचा पाठलाग करत होतो, त्यामुळे तुम्हाला घेण्यासाठी लगेच आलो." बॉडीगार्डची ही माहिती ऐकून इशिता, जी ओल्या डोळ्यांनी त्याला बघत होती, तिच्या चेहऱ्यावर हलकी मुस्कान आली आणि ती शांतपणे गाडीमध्ये बसली. बॉडीगार्डने हे पाहिलं. त्याने फोन काढून कबीरला संदेश पाठवला आणि गाडीमध्ये बसून तिथून निघून गेला. इथे कबीर शांतपणे खिडकीतून बाहेर पाहत होता. त्याचवेळी असिस्टंट म्हणाला, "जर मॅडमला बॉडीगार्डकडे पाठवायचंच असेल तर तुम्ही अचानक गाडीमधून का उतरले? तुम्ही बघितलं नाही की मॅडमच्या डोळ्यात अश्रू आले होते?" असिस्टंटचं हे ऐकून कबीर म्हणाला, "हो, हे घडलं. आता त्यावर काही करणं शक्य नव्हतं, म्हणून मला मजबुरीने तिला गाडीबाहेर उतरावं लागलं. जर मी आधीच सांगितलं असतं तर ती खूप प्रश्न विचारले असते, ज्यांची सध्या उत्तरं माझ्याकडे नाहीत." कबीरचं हे ऐकून असिस्टंट आश्चर्यचकित होऊन म्हणाला, "तुम्ही म्हणताय की तो आला आहे, म्हणजे लोक इथे आले आहेत. पण अचानक हे असं कसं शक्य आहे? तुम्ही मला का सांगितले नाही? मी पण तुमच्यासोबत जाईन." कबीरचा असिस्टंट म्हणाला. कबीर गहिरे श्वास घेऊन म्हणाला, "नाही, त्याची काळजी करू नका. मी सर्व काही व्यवस्थित पाहिलं आहे आणि यावेळी तुम्हालाही सोबत घेऊन जाईन. कारण मला हवं आहे की तुम्हालाही हे सर्व अनुभवता यावं, जेणेकरून पुढे तुम्हालाही सामर्थ्यवान वाटेल. तुम्ही भीतीने मागे राहू नका. मला माहीत आहे की तुम्ही माझी सुरक्षा करता, पण तरीही तुम्ही त्या लोकांपासून थोडे घाबरता." कबीरचं हे ऐकून असिस्टंट डोळे उघडत म्हणाला, "असं नाही आहे. मी कुणापासूनही घाबरत नाही. फक्त त्याचा चेहरा थोडा भयानक वाटतो. त्याच्याकडे असलेले शस्त्र मला भीती देत नाहीत, पण त्याचा चेहरा असा असतो की जणू समोर शैतान आला आहे. कळत नाही हा पागल व्यक्ती असा चेहरा का करतो." कबीर गहिरे श्वास घेऊन म्हणतो, "सध्या त्याच्या चेहऱ्याचा काही उपयोग नाही. तो इथे आला आहे, त्यामुळे त्याची शेवटची वेळ आता इथेच आहे. उर्वरित मी पाहतो. तुम्ही बॉडीगार्डला माहिती द्या." इथे अनया सोहेलसह गाडीमध्ये बसून घरी जात होती. अनया ज्या रस्त्याने जात होती त्यावर अनेक शॉपिंग मॉल्स होत्या. हे पाहून अनयाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. सोहेल, जो तिच्या बाजूला बसला होता, हा तिचा बदल पाहू शकत होता. त्यामुळे तो डोळे किंचित बोट करून म्हणाला,
तुम्ही कधी शॉपिंग मॉल्स बघितले नाहीत का? म्हणून मुलांसारखी उडी मारत आहात. त्यानंतर इकडे सोहेलचं हे ऐकून अनयानं बघितलं, न पाहता उत्तर दिलं, मी बरेच शॉपिंग मॉल्स पाहिले आहेत, पण तुमच्यासोबत राहून कदाचित ते विसरले. तुला माहिती आहे, मी एक मुलगी आहे आणि मुलींना काय हवं असतं. मला सर्वात आधी शॉपिंग आवडते, पण तुम्ही माझं जीवन बर्बाद केलं. माझे हक्क घेऊन मला आझादी दिली नाही. अनयाचं हे ऐकून सोहेल डोळे फिरवत म्हणाला, एक गोष्ट सांगू, तुम्ही नेहमी चित्रपट पाहत राहता का? प्रत्येक वेळी काहीतरी डायलॉग सांगत असतात. तुला नीट बोलताही येत नाही का? बसायला नीट येत नाही आणि खायला नीट येत नाही. प्रत्येक वेळी बेतुकी गोष्टी सांगतेस. त्यानंतर असंच करत राहतेस. इतकी मोठी झाली आहेस, पण दिमागाने अजूनही बाळासारखीच राहिली आहेस. सोहेलची गोष्ट ऐकून अनया तोंड टेढं करत म्हणाली, पहा मिस्टर, मी असंच आहे. माझ्या भावाने मला लाड आणि प्रेमाने वाढवलं आहे. कधीही काहीतरी कमी पडू दिलं नाही. मी जे हवं ते त्यांनी माझ्यासमोर ठेवले आणि आता जेव्हा तू माझ्याशी लग्न केलंस तेव्हापासून माझं जीवन वाईट होत चाललं आहे. माझे स्वातंत्र्य मला दूर जात आहे. मला शॉपिंग करायला खूप आवडायचं. आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा मी शॉपिंगला जात होते, ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन. पण तुझ्या कारणाने मी बाहेर जाऊ शकत नाही. जरी मी शॉपिंगला जाईन तरी तुझी ती लेडी बॉडीगार्ड माझ्या मागे राहते. मन करतं अजून बोलू नये, नाही तर तू रागावशील. त्यानंतर इकडे अनया बोलत असताना सोहेलने खोल श्वास घेत म्हणाला, म्हणजे तुला शॉपिंग करायला आवडते? तर मग आधी सांगतेस, मी कधीच विरोध करणार नाही. पण हो, शॉपिंगला जायचं असेल तर तुला बॉडीगार्डसोबत ठेवावाच लागेल. मी कोणताही रिस्क घेऊ शकत नाही. मला माहीत आहे, तू नंबर 1ची भगोडी आहेस. पळायला तुला वेळही लागणार नाही. त्यानंतर इकडे सोहेलचे हे शब्द ऐकून अनया हलक्याने हसताना म्हणाली, अच्छा, मी भगोडी आहे. तर मग सांग, मी पळून कुठे जाईन? माझं कुटुंब मला स्वीकारणार नाही आणि माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की मी हॉटेलमध्ये जाऊन राहू, आराम करू, धमाल करू. म्हणजे मला तुझ्या घरातच राहावं लागेल. तो असं होऊ शकतं. जर माझा कोणता मैत्रिणीचं घर असेल तर काही दिवस राहायला जाऊन येऊ शकते. पण माझ्या जीवनात मैत्रिणींपेक्षा जास्त मित्र आहेत आणि त्यांच्याकडे गेलं तर त्यांच्या कुटुंबाला चुकीचा अर्थ लागेल. त्यामुळे मला तुझ्याकडेच राहावं लागेल. पण चिंता करू नकोस, मी तुझ्याजवळ राहीन जोपर्यंत तुला तुझी बहीण सापडत नाही. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव, मी रोज तुला सांगते, मी तुझं जीवन बर्बाद करूनच जाईन, नाहीतर मला शांती मिळणार नाही. तू माझं जीवन बर्बाद केलं, आता मी तुझं बर्बाद करेन, जेणेकरून आपल्याला दोघांनाही समान प्रमाणात बर्बादी मिळेल. तू माझं जीवन लग्न करूनच बर्बाद केलं, पण मी विचार करते तुझं जीवन कसं बर्बाद करावं, कारण तुझ्याकडे सगळं आहे. मी तुझ्यासारखी नाही की फक्त नात्यांचा तमाशा घालू. अनया बोलत असताना सोहेल डोळे किंचित जुळवत म्हणाला, तर तू ठरवलंय माझं जीवन बर्बाद करायचं. ठीक आहे, मी पण पाहतोय तुला काय करता येईल. तुला म्हणतात ना, मी कबीर खन्नाची एकमेव बहीण आहे, तर मला बघायचे कबीर खन्नाची बहीण काय करू शकते. आणि बर्बादीबाबत तुला वाटतंय तुझं जीवन अजून बर्बाद झालंय कुठे? हे तर फक्त सुरुवात आहे. सोहेलची ही गोष्ट ऐकून अनया जोरात हसली. सोहेल हे पाहून तोंड वाकडं करत म्हणाला, माझा दिमाग तर पळून जाणार होता. हा पागल मी घरात आणलं. पण काय करावं, बहिणीला घरात आणण्यासाठी जर मला कोणताही गदा घ्यावा लागला तर मी त्यालाही आणेन. ही तर तात्पुरती बंदरणी आहे, पण मला हिला नीट सांभाळावं लागेल, नाहीतर ही मुलगी माझा जीव घेऊनच शांत होईल.
सोहेलला बडबड करताना पाहून अनया हसत म्हणाली, माझं पहा, हे संगतीचा प्रभाव म्हणतात. तू माझ्यासोबत राहून राहून माझ्यासारखा होत चाललास. स्वतःशी बोलायला पण शिकलास. मान्य करावं लागेल. जर तू माझ्यासोबत अजून राहिलास तर तुला शॉपिंग करायलाही आवडू लागेल. सध्या मला काही पैसे द्यायचे आहेत. मला शॉपिंग करायला हवं आणि काही वेळ बाहेर जाऊन एन्जॉय करायचं आहे, अनया म्हणाली. अनया बोलत असताना सोहेल रागाने म्हणाला, शॉपिंगसाठी पैसे तुला फक्त तेव्हाच मिळतील जेव्हा तू परीक्षा देशील. मला ऐकायला मिळाले तुला परीक्षा येत आहेत, पण तुला पाहून असं वाटत नाही की तू तयारी केली आहेस. सांग, परीक्षामध्ये काय लिहिशील? सोहेलचे हे शब्द ऐकून अनयाच्या नाकाची टिपर फुलली. ती लगेच आपल्या डोळ्यांना इधर उधर फिरू लागली. तिला ठाऊक होतं की परीक्षा येत आहेत, पण तिला माहीत नव्हतं की ती काय लिहील. अचानक तिच्या डोक्यात शैतानी विचार आला आणि ती बालसारखी हसत म्हणाली, मी माझ्या परीक्षेत लिहीन की काही दिवसांपूर्वी माझं अपहरण करण्यात आलं आणि माझं लग्न झालं. ज्याने माझ्याशी लग्न केलं तो माझ्यावर खूप रागावलेला आहे आणि त्यानंतर आणि मी लिहीन की मी त्याचं जीवन बर्बाद करणार आहे. तो नंबर 1 शैतान आहे. तो कुणाचंही ऐकत नाही. तो जेव्हा पाहतो तेव्हा फक्त आपली मनमानी करतो. हे सांगून अनया जोरात हसली. समोर बसलेला असिस्टंट जो त्यांच्या गप्पा ऐकून हसत होता त्यालाही हसू फुटले. अनया असिस्टंटकडे पाहून हसत म्हणाली, मी बरोबर बोलले ना? तुला हसू येत आहे, पण शैतान बघा, तो थोडंसुद्धा हसलेला नाही.